बघा, एक वस्तू 75 रुपयाला विकल्यास 25 रुपये नफा होतो, तर किती टक्के नफा होतो? आता इकडे लक्ष द्यायचं बघा की एक वस्तूची जी काही किंमत आहे ती विक्री किंमत आपल्याला या ठिकाणी 75 रुपये दिलेली आहे आणि ही 75 रुपयाला विकल्यास 25 रुपये नफा होतो, तर त्या वस्तूलावर किती टक्के नफा होतो असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. मग आता लक्षात घ्यायचं बघा, 75 रुपयाला विकल्यास 25 रुपयाचा नफा होतो. 75 मायनस 25 जर आपण या ठिकाणी कधी केलं तर हे आपल्याला या ठिकाणी बघा खरेदी किंमत मिळते. तर खरेदी किंमत मिळते आपल्याला या ठिकाणी बघा 50 रुपये. मग ही वस्तूची खरेदी किंमत 50 रुपये आहे. मग आपल्याला या ठिकाणी बघा 50 रुपयांवरती 25 रुपये नफा आहे, तर टक्के म्हणल्यानंतर गुणाकारामध्ये 100 घ्यावे लागेल. म्हणजे 25 भागाकारात 50 गुणाकारामध्ये या ठिकाणी बघा 100. कॅल्क्युलेशन करू, हा शून्य गेला, हा शून्य गेला, 5 1 5 आणि 5 5 25, म्हणजे 5 गुणाकारात 10, म्हणजेच त्या ठिकाणी बघा किती टक्के नफा होतो? 50% नफा होतो. अशा पद्धतीने काही प्रश्न विचारले जातात. एकदम सोपा आहे. विकल्यानंतर नफा होत असेल तर विक्री किमतीमधून तो नफा वजा केल्यास खरेदी किंमत मिळत असते आणि मग खरेदी किमतीवरतीच नफा त्या ठिकाणी होतो. तर या ठिकाणी बघा किती टक्के नफा होतो? मग 25% त्या ठिकाणी 50% त्या ठिकाणी नफा होतो. आता सेकंड नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ. एक वस्तू 40 रुपयांना विकल्यास 10 रुपयांचा तोटा होतो. 10 रुपयांचा तोटा होतो. तर किती टक्के तोटा होतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने पाठीमागचा प्रश्न होता, पाठीमागच्या प्रश्नामध्ये आपल्याला या तोट्याच्या ऐवजी या ठिकाणी बघा नफा दिला होता. आता आपल्याला या ठिकाणी तोटा दिलेला आहे. मग आता एक लक्षात घ्या, जेव्हाही तोटा होत असेल, आता एक वस्तूची विक्री किंमत 40 रुपये आहे, ही 40 ला विकल्यानंतर 10 रुपयाचा त्या ठिकाणी तोटा होतो. म्हणजेच त्या ठिकाणी बघा तोटा प्लस करायचा आहे. ही खरेदी किंमत मिळत असते. 40 प्लस 10 म्हणजे 50 रुपये त्या वस्तूची आपल्याला मिळणार खरेदी किंमत. ही खरेदी किंमत आणि खरेदी किमतीवरतीच त्या ठिकाणी आपल्याला नफा किंवा तोटा होत असतो. मग आता लक्षात घ्यायचे बघा, 10 रुपयांचा तोटा आहे 50 रुपयांच्या खरेदी किमतीवरती, गुणाकारामध्ये 100. कॅल्क्युलेशन करायचे, हा शून्य कटला, हा शून्य कटला, 5 1 5 आणि 5 दुने 10, म्हणजेच त्या ठिकाणी बघा टक्क्यामध्ये आपल्याला तोटा काढायचा आहे. 10 गुणाकारात 2 म्हणजे 20%. म्हणजे होणारा जो काही तोटा आहे तो होणारा तोटा किती टक्के आहे? मग 20%. एकदम सोपं आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे की कशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आहे. हे प्रश्न पोलीस भरतीला त्या ठिकाणी विचारले जातात. आता आपण एका टाईपचे एक एक प्रश्न बघणार आहोत. आता वेगळा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. एक वस्तू 45 रुपयांना विकल्यास, एक वस्तू 45 रुपयांना विकल्यास 25% नफा होतो. 25% नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? त्या वस्तूची खरेदी किंमत किती? बघा मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा कशा पद्धतीने सोडवायचा आहे मी तुम्हाला 2 पद्धतीने हा प्रश्न सोडवून दाखवल. आता एकदम सोप्या पद्धतीनं लक्षात घ्यायचंय, एखादी वस्तू विकली जाते
जी 45 रुपयाला विकली जाते आणि 25% नफा होतो, अशा वेळेस काय करायचंय की हा प्रश्न कधीही जर कधी बाळांनो नफा होत असेल तर हा नफा 100 मध्ये प्लस करायचा आहे आणि जर कधी या ठिकाणी तोटा होत असेल तर तो तोटा 100 मधून मायनस करायचा आहे. आता इथं नफा होतोय, मग नफा होत असेल तर 100 मध्ये प्लस करा, 25% नफा होतो म्हणजेच त्या ठिकाणी बघा 125 बरोबर ती वस्तू 45 ला विकली जाते. खरेदी किंमत कधीही 100 नच काढायची असते. मग 100 बरोबर किती, तिरकस गुणाकार केल्यानंतर 100 गुणाकारामध्ये 45 भागाकारामध्ये 125 कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. या ठिकाणी बघा 25 एक 25, 25 चोक 100, या ठिकाणी बघा 25 पाचे 125, 5 एक 5, 5 नम 45, इथं 4 गुणाकारात 9 तर 9 चोक 36, म्हणजे त्या वस्तूची जी काही खरेदी किंमत आहे ती खरेदी किंमत आपल्याला या ठिकाणी मिळते 36 रुपये. तर हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. आपण एका टाईपचा एकच प्रश्न घेणार आहोत, त्याच्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर डिटेल्स मध्ये आपण त्या पद्धतीनं बघू. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की कशा पद्धतीनं या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं काढायची आहे. इथं कोणत्याही सूत्राचा वापर आपल्याला करायचा नाही. नफा हा कधीही खरेदी किमतीवरती त्या ठिकाणी होत असतो, पण ही विकलेली आहे, ही विक्री किंमत आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. आणि हे एक लक्षात ठेवायचे, जेव्हा नफा होईल तेव्हा प्लस करायचे, जेव्हा तोटा होईल तेव्हा मायनस करायचे, आणि या दोन्ही गोष्टी 100 मध्ये एकात प्लस आणि एकामध्ये मायनस करायच्या. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघू.